नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मटण रस्सा करणार आहोत। त्यासाठी पाव किलो मटण घेतलेले आहे। मटण स्वच्छ धुवून घेतले आहे। सर्वात प्रथम आपण मटण मॅरिनेट करून घेऊया। छोटा पाव चमचा हिंग आहे, छोटा अर्धा चमचा हळद आहे, थोडंसं मीठ टाकूया। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे। याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले ते टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। हाताने सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। मटणाला सर्व व्यवस्थित लावून घेतले। आता आपण हे 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया। मटण मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण मटणाचा रस्सा करण्यासाठी वाटण वाटून घेऊया। वाटण करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। छोटी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, खोबरं किसून घेतलंय। 1 चमचा खसखस घेतली आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतलेत। सुकं खोबरं, खसखस आणि तीळ कोरडे भाजून घेतलेत। 1 मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय। थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घेतलाय। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलंय। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून आपण याचं वाटण करणार आहोत। सर्वात प्रथम सुकं खोबरं, खसखस आणि तीळ कोरडेच वाटून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेला कांदा, लसूण, आलं टाकायचंय। थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचंय। 2 चमचे पाणी टाकून छान बारीक वाटून घेतलंय। छान झालंय आपलं वाटण। मटणाचा रस्सा करायला घेऊया। मटणाचा रस्सा आपण कुकरमध्ये करणार आहोत। गॅसवर कुकर तापत ठेवलाय। कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झालंय। एक छोटा आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय। गुलाबीसर रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। मंद गॅसवर कांदा छान परतला गेलाय। कांद्याचा रंग गुलाबीसर झालाय। आता आपण याच्यामध्ये मटणाची चरबी टाकूया। चरबी मी बारीक कापून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। गॅस मी कमी ठेवलेला आहे। चरबी अशी तेलात तळून घेतली की छान फुलते, रशाला तरी छान येते। 1 तेजपत्ता टाकूया। खडे मसाले कोणते कोणते घेतले ते बघूया। 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, 4 लवंगा घेतल्यात, 6 काळी मिरी आणि अर्धा स्टारफूल घेतले हे टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 1 चमचा मटण मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। 1 ते 2 मिनिटं मसाले छान परतून घेऊया। मसाले छान परतले गेले। आपण आता याच्यामध्ये वाटण टाकूया। गॅस मी कमी ठेवला आहे। वाटण परतून घेऊया। याच्यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं वाटण छान परतून घेतले। वाटणातून तेल सुटायला लागले। आता आपण याच्यामध्ये मटण टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये मटण छान परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं मटण छान परतून घेऊया, म्हणजे मसाला मटणाला छान कोट होईल। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। मटण मॅरिनेट करताना आपण त्याच्यात मीठ टाकलंय, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घेऊया। गॅस मी कमी ठेवलाय। मटण छान परतलं गेलंय। याच्यावर झाकण ठेवते। झाकणावर पाणी टाकूया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मटणाला छान वाफ आली आहे। मटणाच्या अंगचं पाणी सुटलंय। आता आपण याच्यात हे गरम केलेलं पाणी टाकूया। तुम्हाला रस्सा किती घट्ट पातळ ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय ते पाणी टाकूया। याच्यातही मी गरम पाणी टाकलेलं आहे। सर्व मिक्स करून घेऊया। मटणाला छान उकळी आली आहे। आता मी कुकरला झाकण लावते, शिट्टी लावते। मंद गॅसवर आपण याच्या 8 शिट्ट्या करून घेऊया। माझ्या ह्या कुकरमध्ये 8 शिट्ट्यांमध्ये मटण छान शिजतं, त्या अंदाजाने मी 8 शिट्ट्या करून घेणार आहे। तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यात मटण शिजतं त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या करून घ्या। कुकर थंड झालाय। झाकण काढून बघूया। रशाला छान तरी आली आहे। छान सुगंध सुटलाय। मटण शिजलं का बघूया। छान शिजलंय मटण। आता हे मटण मी प्लेटमध्ये सर्व करते। प्लेटमध्ये सर्व करूया। आपला मटण रस्सा तयार झाला आहे। हा रस्सा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। खूप छान लागतो।
हा रस्सा आपण कुकरमध्ये केल्यामुळे झटपट होतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।